नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चायनीज रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीज गाड्यावर जे मंचुरियन मिळतात ते घरीच कसे बनवायचे. ते अगदी सोप्या पद्धतीने हे बनवले जातात. तर नेहमीच तुम्ही घरीच बनवाल. ही पद्धत बघितल्यानंतर खूपच छान याची टेस्ट लागते आणि आपण घरी बनवणार आहोत त्यामुळे हायजेनिक देखील असतात. त्यामुळे घरी एकदा नक्की बनवून बघा आणि खूप छान याची टेस्ट लागते. सर्वांनाच ती खूपच आवडणार आहे. तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे सर्वात अगोदर इथे मी कोबीचा मोठा कंद होता तो चिरून घेतलेला आहे बारीक. तुम्ही चॉपरच्या साहाय्याने देखील कट करून घेऊ शकता, परंतु मी इथे चाकूच्या साहाय्याने कट करून घेतले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे, जेणेकरून छान अशी थोडीशी तिखट होतील. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी 2 चमचे घालणार आहे. तुम्ही चॉप करून घातले तरी चालेल, परंतु मी इथे पेस्टच घालत आहे. पेस्ट घातल्यामुळे खूपच छान या बॉल्सची टेस्ट लागते, मंचुरियन बॉल्सची. आता यामध्ये आपण 1 वाटी कॉर्नफ्लावर घालणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला 1 ते 1.5 वाटी मैदा यात घालायचा आहे आणि यात पाणी न घालता छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी जर लागलंच तर थोडंच यात घालायचं आहे. डायरेक्टली आपल्याला पाणी यात घालायचं नाही, म्हणजे छान असं घट्टसर आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे. थोडंसं पाणी यात घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, कारण कोबीला देखील पाणी सुटतं. आता पीठ मळत आहे. पीठ मळताना थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा होऊन जातो, मग तुम्हाला बघायला देखील कंटाळा येतो. त्यामुळे मी इथे थोडासा फास्ट केला होता व्हिडिओ. आता पीठ छान मळून झालेलं आहे. आपल्याला याचे बॉल्स बनवून घ्यायचे. तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हळूवार आपल्याला याचे बॉल बनवायचे, जास्त प्रेस करायचं नाही. जर जास्त प्रेस करून बॉल बनवले तर मध्ये ते थोडेसे कच्चे राहतात आणि क्रिस्पी होत नाही. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे. अगदी झटपट हे बॉल्स बनतात आणि याची टेस्ट तर इतकी छान लागते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या मंचुरियनपेक्षा घरी बनवलेल्या मंचुरियनची टेस्ट खूपच छान लागते. आणि इथे आपल्याकडे सॉसेस नसले तरी काही हरकत नाही, आपण अगदी झटपट हे मंचुरियन बनवणार आहोत. एक सिक्रेट मसाला म्हणजेच आपला जो 10 रुपीजवाला चायनीज मंचुरियनचा मसाला मिळतो तोच आपण यात घालणार आहोत. सॉसेस नसले तरी काही हरकत नाही, अगदी झटपट आपले हे मंचुरियन घरीच्या घरी तयार होतात. आता ही बॉल्स आपल्याला सर्व एकसारखे असे तयार करून घ्यायचे आहेत. आता जोपर्यंत मी हे बनवत आहे तोपर्यंत साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलेले होते, म्हणजे तेल छान असं गरम होईल आपले बॉल्स बनवपर्यंत. आता सर्व मंचुरियन इथे मी तयार करून घेणार आहे. इथे अर्धे मंचुरियन बॉल्स मी तयार करून घेतलेले. आता आपण हे तळून घेऊया. कढईमध्ये तेल घातलेले, तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आणि नंतर मीडियम फ्लेम त्याची करायची आहे. आणि या तेलामध्ये आपल्याला बॉल्स घालून घ्यायचे. जितके बॉल्स बसतील तेवढे आपल्याला यात घालून घ्यायचे. अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे, नाही तर मग मध्ये कच्चे राहतात आणि वरतून त्याला कलर खूप डार्क येतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळायचे, म्हणजे छान असे क्रिस्पी होतात आणि मध्ये देखील शिजल्या जातात. 5 ते 7 मिनिटातच आपले हे बॉल्स छान असे तळून तयार होतात. याची टेस्ट तर इतकी छान लागते, तर माझ्या मुलीला हे असेच खूप आवडतात, त्यामुळे ती असेच खाते. अगदी छान याचा कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता तेलातले बबल्स देखील कमी झाले. समजायचं तेलातले बबल्स जर कमी झाले तर अगदी छान आपले हे शिजलेले असतात. त्यामुळे थोडा वेळ अजून याला मी ठेवणार आहे, म्हणजे छान असे क्रिस्पी होतील. आता इथे तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि याचप्रमाणे सगळे मंचुरियन्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर ही मंचुरियन्स अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. कोणतेही सॉसेसचा यूज न करता अगदी छान असे आपण हे बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले बॉल्स तयार झालेले आहे, अगदी क्रिस्पी होतात. आता याचप्रमाणे मी सर्व बॉल्स तळून घेणार आहेत. हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचे आणि बॉल्स घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत. तर सर्व बॉल्स मी आता इथे तळून घेत आहे. याच पद्धतीने सर्व तळून घेतलेले आहे. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आपला जो 10 रुपीजवाला मसाला असतो मंचुरियनचा तोच इथे मी घेतलेला आहे, कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे सॉसेस अवेलेबल नसतात. परंतु हा मसाला खूपच उपयुक्त आहे. तुम्हाला कधी मंचुरियन बनवायचं असेल तर फक्त हा मसाला आणायचा आणि काही घालायची गरज नाही. आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. जितकी ग्रेव्ही आपल्याला हवी असेल तितकं पाणी आपण घ्यायचं आहे. तर इथे मी थोडीशी ड्रायच करत आहे, त्यामुळे पाणी थोडंसंच घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये हा मसाला घालून आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजेच पूर्ण असा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल. तर यामध्ये कॉर्नफ्लावर असतं, त्यामुळे मस्त अशी घट्ट ग्रेव्ही आपली तयार होते. तर आता इथे तर मी ड्रायच बनवत आहे, त्यामुळे पाणी थोडंसंच घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊया. तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरून लसूण घालायचं आहे.
त्याचप्रमाणे बारीक चिरून आलं देखील घालायचं आहे. अगदी बारीक चिरायचं आहे जेणेकरून आपल्या दाताखाली लागणार नाही. आणि बारीक चिरून मी इथे हिरवी मिरची देखील घातलेली आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घातली की खूप छान अशी टेस्ट यामध्ये येते. आता ही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला परतायचं आहे. तुम्ही बघितलं असेल चायनीज गाड्यावर किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये अगदी हाय फ्लेमवरच हे फ्राय केले जाते. आता इथे शिमला मिरची आपल्याला कट करून घालायची आहे आणि कांदा देखील असा कट करून घालायचा आहे. आता हे देखील आपल्याला यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. यामुळे अगदी छान असे क्रिस्पी आपल्या भाज्या होतात आणि रेसिपीमध्ये छान अशा लागतात. हाय फ्लेमवरच करायचं आहे. तर इथे भाज्या छान परतल्या गेले. तर आता यामध्ये आपण जे मंचुरियन तळून ठेवले होते, म्हणजे जे बॉल्स तळून ठेवले होते ते घालणार आहोत. ते देखील यात मस्त असे परतून घ्यायचे आहे, म्हणजे भाज्यांना छान असा याचा वास लागेल. आता यामध्ये परतून झाल्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं होतं, मसाल्याचं जी आपण स्लरी बनवली होती ती यामध्ये घालायची आहे. तर सर्व यामध्ये मी घालून देत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी 2 मिनिटांमध्ये छान अशी घट्ट ग्रेव्ही तयार होते. तर इथे मी ड्राय मंचुरियन बनवत आहे, त्यामुळे थोडंसंच बनवलेलं होतं. तर तुम्हाला जर अजून सूप हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी अजून घातलं तरी चालेल. आता अगदी छान आपले मंचुरियन घरच्या घरीच छान तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर याला आला आहे आणि टेस्ट तर इतकी छान झाली होती, सर्वांनाच खूपच आवडली होती. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली. यामध्ये तुम्ही कांद्याची पात चिरून घालू शकता, खूपच छान याची टेस्ट लागते. परंतु आता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी इथे घातलेले नाही. आता मस्त एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. खायला तर खूपच छान याची टेस्ट लागते, त्यामुळे नक्की बनवून बघा. कसे झाले आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.